पुण्यामध्ये जीबीएस बाधित रुग्णांची संख्या 101 वर. अजित पवारांच्या सूचनेनंतर कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये बेड राखीव ठेवण्यात आले. कमला नेहरूमध्ये 50 खाटांचा वॉर्ड जीबीएस रुग्णांसाठी राखीव आहे. पुण्यामध्ये जीबीएस विषाणूचा धोका वाढण्याची भीती आहे. दूषित पाण्यामुळे जीबीएस विषाणूची लागण होत असल्याची माहिती आहे. खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी जीबीएस रुग्णांची भेट घेतली आहे. रुग्णांची विचारपूस करत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पुणे मुंबई महामार्गावर पुन्हा आजपासून 3 दिवस ब्लॉक. दुपारी 12 ते 3 मुंबईकडून आता पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वर्सोली या मार्गे वळवण्यात आलेली आहे. पुणे पालिकेला जलसंपदा विभागाकडून 714 कोटी रुपयांची थकबाकीची नोटीस. जास्त पाणी वापर आणि पाणी प्रदूषित केल्याप्रकरणी ही नोटीस आहे. तर पालिकेनं तातडीनं 200 कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे. पुण्याच्या मावळ पंचायत समितीच्या वतीनं तारखेनुसार पाढा उपक्रम सुरू झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपक्रमाची अंमलबजावणी. पिंपरी चिंचवड शहरामध्ये बेशिस्त वाहन चालकांकडून 3 कोटी 4 लाखांचा दंड वसूल. गेल्या 11 महिन्यामध्ये 41,695 वाहनांवर कारवाई.